Question number first. Read the poem, discuss and complete the following blanks with proper action words. It means verb. पुढील रिकाम्या जागा पूर्ण करण्यासाठी कवितेतून योग्य ते क्रियापद निवडा आणि रिकाम्या जागा पूर्ण करा. ॲक्शन वर्ड मीन्स वर्ब. ॲक्शन वर्ड म्हणजेच क्रियापद. सो डिस्कस याच्यावर चर्चा करायची आहे आणि कवितेतून शोधून ते शब्द लिहायचे आहेत. लेट अस सी द वर्ड्स. द वर्ड्स आर वूड, मार्बल, स्टार्स अँड विंड्स. अँड द ॲक्शन वर्ड्स for these words are from the poem swim, sink, shine and blow. Then the words in the next column are sun, flowers, ocean and fish. And action words for these words are sinks, die, ebb and flows, and last one have gills. And the words in last column are rain, ice and bees. And action words from the poem for these words are false, melt and sting. Then question number 2. Discuss in pairs and write the rhyming pairs of words from the poem. जोडी जोडीने चर्चा करा आणि कवितेत आलेल्या यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा. यू नो इट व्हेरी वेल. यमक जुळणारे शब्द तुम्हाला आता चांगल्यापैकी माहीत झालेले आहेत. लेट्स सी द वर्ड्स. अँड द रायमिंग वर्ड्स आर वाय, बाय, सिंक, ड्रिंक, नोज, फ्लोज, स्काय, डाय, स्टोन, बोन अँड फ्लाईज अँड राईज. यू आर आस्क्ड टू राईट 6 pairs. There are other pairs also. You can find it and write them down. अजूनही जोड्या आहेत, शोधा आणि लिहा. क्वेश्चन नंबर 3. Why this? Why that? Why then? Why now? Why not? Why buy and buy? In these 2 lines, the word why is repeated, so it is a figure of speech called repetition. वरती जी ओळ दिलेली आहे, why this, why that, why then, why now, why not, why buy and buy, या ओळीमध्ये, या 2 ओळींमध्ये why हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. म्हणजेच why या शब्दाची पुनरावृत्ती आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसते आहे. आणि ज्या वेळेस कवितेच्या कडव्यातील एखाद्या ओळीत एखादा शब्द किंवा पूर्ण ओळ यांची जर पुनरावृत्ती होत असेल, म्हणजेच एखादा शब्द किंवा एकापेक्षा जास्त शब्द पुन्हा पुन्हा येत असतील, तर अशा वेळेला त्या ठिकाणी रिपिटिशन म्हणजेच पुनरावृत्ती हा अलंकार, फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार, तर पुनरावृत्ती हा अलंकार होत असतो. नाव फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच शो रिपिटिशन. आता कवितेमधील अशा ओळी शोधा की ज्यामध्ये रिपिटिशन हा अलंकार आढळतो. अँड द लाईन्स विथ द फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन आर ही वॉन्ट्स टू नो वाय वूड शुड स्विम, वाय लीड अँड मार्बल्स सिंक, वाय स्टार्स शुड शाईन अँड विंड्स शुड ब्लो, अँड वाय वी ईट अँड ड्रिंक. इन these lines, the words why and the word should are repeated again and again, so there is a figures of speech repetition. why आणि should या 2 शब्दांची पुनरावृत्ती झाल्यामुळे त्या ठिकाणी रिपिटेशन म्हणजेच पुनरावृत्ती हा अलंकार कवितेतील ओळींमध्ये दिसून येतो. Question number 4. Complete the web diagram. The little boy wants to know why this, why that, why then, why now, and last one, why not. Then there is another diagram to complete. Words from the poem related to environment. पर्यावरणाशी संबंधित शब्द कवितेतून शोधून ही डायग्राम, ही वेब पूर्ण करायची आहे. द वर्ड्स आर
flowers, ocean, sun, wind, hills, and rain. And now, words from the poem related to animals, fruits, or insects. प्राणी, फळं किंवा कीटाणू यांच्याशी संबंधित कवितेत आलेले शब्द लिहून ही वेब पूर्ण करायची आहे. अँड द वर्ड्स आर फिश, bees, sting, spiders, seeds, and last one flies. These are the words. Then word chain, शब्दांची साखळी. परंतु ही साखळी कशी असेल? पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून पुढचे स्पेलिंगची सुरुवात होईल आणि ते पण अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी पाहिजे. लेट्स सी. द चेन इज स्काय, याक, काइट, इयर, रोज. सेकंड, क्लाउड, डक, किंग, गोट, ट्री. थर्ड वन, विंड, डॉर, रिंग, गुड. फोर्थ वन, स्टार, रोड, डिश, हाऊस. अँड लास्ट वन, व्हाय, यार्ड, डस्ट, टायगर. पहिल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून पुढील शब्दाची सुरुवात प्रत्येक ग्रुपमध्ये झाली आहे.